वाह क्या एक्टिंग कर रहा है। तर हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं जस्ट का यूट्यूब चॅनलवरती। आज आपण जाणार आहे ग्राउंडमध्ये वॉकिंगला। तर गाईज रिसेंटली आता इथे जयसिंगपुरात नवीन गार्डन ओपन झालं होतं, तर तिथे आम्ही जाणार होतो। पण सर्वात आधी गेलो आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनाला। हे इथलं खूप छान आणि मोठं मंदिर आहे गाईज। इथे गेल्यावर प्रसन्न वाटतंय आणि आम्ही गेलेलो संध्याकाळी, त्याच्यामुळे खूपच छान वाटत होतं। मग आम्ही आत गेलेलो, पण तिथं ते शूट करायला नाही बोलले। मग परत बाहेर येऊन शूट केलं। मंदिराच्या प्रदक्षिणा घालताना असे अष्टविनायक आहेत, मग त्याचं पूर्ण शूट घेता नाही आलं कारण मंदिरात गर्दी होती। मग नंतर बाहेरून शूट घेतलं कारण आतमधून शूट करायला ते परमिशन देत नव्हते। घरात बसून लई कंटाळा आलता, मग म्हटलं बाहेर फिरायला जाऊया। मग तिथनं आमचा गार्डनला जायचा प्लॅन झालेला। मग परत आणि म्हटलं चाललंयस तर मग गणपती बाप्पाला जाऊया। मग आम्ही नंतर गार्डनला आलो। त्यानंतर आम्ही गेलेलो इथं गव्हर्नमेंटचं गर्ल्स हॉस्टेल नवीन व्हायला लागलं आहे, त्याचं काम कुठे कुठे आलं आहे बघायला। असली मोठी बिल्डिंग आहे गाईज। इथं गेल्यावर एवढी भीती वाटायला ती सांगतो। संध्याकाळचं तिथं कोणच नव्हतं, मी मॅडम आणि फक्त मामी होतो। अक्षरशः भूलभुलैयासारखी फिलिंग आली ती। तरी नशीब थोडाफार उजेड तर होता, नाहीतर असं लई भीती वाटायला ती तिथं। हे खूप मोठं हॉस्टेल आहे, मोठं म्हणजे 2 मजले आहे हे। जवळजवळ इथं 100 मुली बसतात एवढं मोठं हॉस्टेल आहे। मग ते सगळं बघून झाल्यावर इथं टाकी आहे पाण्याची, आणि तिथं आमच्या मामी विचारायला की हा स्विमिंग टँक आहे काय। आणि हा एरिया थोडा आउटसाईडला येतो आहे, त्याच्यामुळे इथं संध्याकाळचं खूप भारी वाटत होतं। त्याच्यानंतर जाता जाता वेळ झालेला, मग म्हटलं काहीतरी खाऊन जाऊया। मग आम्ही गेलेलो पवन्समध्ये चायनीज खायला। नाहीतर तुम्ही म्हणाल वॉकिंगला गेल्यावर कोण चायनीज खात आहे, पण आम्ही गेलेलो असंच फिरायला जायचं म्हणून। मग त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। बाय बाय।